चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त एकविरा देवी मंदिरात नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे। खानदेशची कुलस्वामिनी आणि महाराष्ट्रातील 5वे शक्तीपीठ असलेल्या एकविरा देवीच्या मंदिरात चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। नवस फेडण्यासाठी तसेच जावळ उतरवण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधूनही भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल झाले आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र उत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी होत आहे। उद्यापासून देवीच्या यात्रेला सुरू होत असून या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे। एकविरा देवी रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने एकविरा देवी मंदिरात आजपासून यात्रा उत्सवाला सुरुवात झालेली आहे। तो 14चा उपक्रम झाल्यामुळे 14 हा 31 तारखेलाही केला जातो आहे आणि 1 तारखेलाही केला जाणार आहे। ते दोघं दिवस मान मानता नवस्फूर्ती आणि लहान बालकांचे जावळं वगैरेंचा कार्यक्रम चालू झालेला आहे, उद्या पण होणार आहे। आणि परवा यात्रा उत्सवानिमित्ताने चैत्र शुद्ध पौर्णिमेला आई भगवतीची पालखी आपलं रथ सोहळा आहे। रथ सोहळा धुळे शहरातनं पूर्ण पितळी रथ आपण केलेला आहे। पितळी रथात चांदीची मूर्ती विराजमान होते आणि पूर्ण धुळे शहरामध्ये रथ उत्सवाचा साजरा केला आणि अनेक भाविक बाहेर गावाहून येतात। या मंदिरामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यातनं जास्त प्रमाणात भाविक येतात आणि उरलेले राज्यातले काही प्रमाणात येत असतात आणि ह्या उत्सवाची शोभा अगदी वाढवतात आणि आई भगवतीचा यात्रा उत्सव जोरात चालू होतो। पांझरा नदी पात्रामध्ये यात्रा भरलेली आहे। लहान पोरांचे खेळणे, पाळणे, वेगवेगळे साहित्य विक्रेते मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि यात्रा उत्सवाचा सगळ्यांनी आनंद घ्यावा। धन्यवाद। आज काहींची नवस्फूर्ती असते, काहींचे लहान बालकांचे जावळं असतात। तर आमचा अंदाज दरवर्षाप्रमाणे 1300 ते 1400 जावळं होतात। तर ह्या 2 दिवसामध्ये साधारण 1300-1400 जावळं होतील असा आमचा अंदाज आहे। आज काही होतील, उद्या काही होतील, पण आमचा अंदाज एवढा आहे जेवढे होतील तेवढे। आणि आई भगवतीच्या दरबारात सगळ्यांना आनंद घेता येतोय आणि मंदिर प्रशासनातर्फे सगळी सुविधा करण्यात आलेली आहे।